नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर, विभाग प्रमुख लोकप्रशासन, बी. रघुनाथ महाविद्यालय परभणी. आपलं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपला आजचा जो विषय आहे तो आहे भरती. बी द्वितीय वर्षाच्या पेपर क्रमांक 5 मधील प्रकरण दुसरे, त्याचं नाव आहे भरती. यामध्ये आपल्याला भरतीच्या व्याख्या, प्रत्यक्ष भरती आणि अप्रत्यक्ष भरती हे 3 भाग पाहायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरतीच्या व्याख्या आणि भरतीची संकल्पना समजून घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करूयात. तुम्ही भरती हा शब्द भरपूर वेळेला ऐकला असेल. खरं म्हणजे हा सर्व तरुण विद्यार्थ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सरकार कर्मचाऱ्यांची जी निवड करते, तर आपण भरती या अर्थाने वापरतो. प्रशासनासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून जी निवड होते, त्याला भरती असं साधारणतः म्हटलं जातं. भरतीच्या प्रक्रियेवर संपूर्ण कर्मचारी प्रशासनाच्या आधारशिला ही अवलंबून असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. भरती म्हणजे सेवा प्रवेश किंवा सेवा प्रवेश म्हणजे भरती अशा अर्थानं ही संकल्पना वापरली जाते. जबाबदार, पारदर्शक प्रशासनासाठी प्रामाणिक व कार्यक्षम तसेच गुणवत्ता संपन्न सनदी सेवकांची आवश्यकता असते आणि ती भरतीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. भरतीचं महत्त्व स्पष्ट करत असताना इयन ग्लॅडन म्हणतात, भरती ही शक्तिशाली सनदी सेवेची गुरुकिल्ली आहे. म्हणजे संपूर्ण सनदी सेवा ही भरतीच्या माध्यमातून चालत असते. तर स्टाल त्या पुढे जाऊन अजून म्हणतात, की कर्मचारी प्रशासनाची आधारशिला म्हणजे भरती होय. याचा अर्थ संपूर्ण कर्मचारी प्रशासन हे भरतीरूपी मुख्य अशा आधारशिलेवर अवलंबून आहे. खरं आहे, संपूर्ण प्रशासन व्यवस्था ही कर्मचाऱ्यांच्या योग्य भरतीच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. परंतु योग्य भरती कशी करायची किंवा कर्मचाऱ्यांची योग्यता कशी ठरवायची ही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठी समस्या आहे. कारण कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण असं निश्चितपणे सांगू शकत नाही, की एखादा कर्मचारी ज्याची निवड केलेली आहे, तो भविष्यामध्ये सुद्धा त्याच चांगल्या पद्धतीने कार्य करेल, ज्या पद्धतीने तो सुरुवातीला कार्य करतो. म्हणजे प्रशासनाचे जे दोष असतात, जसं की भ्रष्टाचार, लालफिताशाही, स्वतःला मालक समजण्याची प्रवृत्ती, काम टाळण्याची प्रवृत्ती, स्वतःच्या पदाचा वैयक्तिक लाभ घेण्याची प्रवृत्ती, पक्षपाती वर्तन, हे सगळे दोष हे त्या व्यक्तीमध्ये येता कामा नयेत किंवा ते येऊ नयेत यासाठी काय करावं? हा एक प्रश्न प्रशासनासमोर यक्ष प्रश्न म्हणून पाहिला जातो. म्हणून भरतीची समस्या ही कर्मचारी प्रशासनातील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची समस्या म्हणून ओळखली जाते. कर्मचारी प्रशासनामध्ये भरती ही थोड्याशा वेगळ्या अर्थानं वापरली जाते. कारण सर्वसामान्य बोलीभाषेमध्ये म्हणजे लेहमन्स लँग्वेजमध्ये आपण भरती झाली याचा अर्थ नियुक्ती झाली असा घेतो. परंतु प्रशासनामध्ये मात्र तसं नाही. भरती या शब्दाचा वापर हा थोड्या वेगळ्या अर्थाने प्रशासनामध्ये केला जातो. प्रशासनामध्ये भरती म्हणजे निवड होय, नियुक्ती नाही. भरतीची संकल्पना किंवा भरती संकल्पनेचा अर्थ रिक्त पदासाठी योग्य व्यक्तीला आकर्षित करणे, त्या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे असा आहे. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार नियुक्तीचे कार्य करत असतं. ही नियुक्तीची प्रक्रिया ही वेगळी आहे आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. तर या ठिकाणी हे प्रामुख्याने लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की प्रशासनामध्ये भरती म्हणजे फक्त निवडीची प्रक्रिया आहे. नियुक्तीची प्रक्रिया ही भरती झाल्याच्या नंतर सरकारमार्फत अवलंबिली जाणारी दुसरी प्रक्रिया प्रामुख्याने मानली जाते. मग ती भरतीची प्रक्रिया कशी आहे? काय आहे? चा आपण आता थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण भरतीच्या व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एल. डी. व्हाईट, भरती ही एका ही एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे नागरी सेवेतील रिक्त पदासाठी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी आकर्षित केले जाते. विविध विचारवंतांनी भरतीच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिली व्याख्या आपण पाहत आहोत एल. डी. व्हाईटची. ते म्हणतात ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे म्हणजे ती सातत्याने चालणारी गोष्ट आहे.
या प्रक्रियेद्वारे नागरी सेवेतील रिक्त पदासाठी म्हणजे प्रशासनामध्ये जे रिक्त पदं आहेत, ती नव्याने निर्माण झाली असू शकतात किंवा निवृत्तीमुळं किंवा इतर काही कारणामुळं रिक्त झाली असू शकतात. उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी आकर्षित केलं जातं. रिक्त पद प्राप्त करण्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये बसण्यासाठी किंवा त्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी उमेदवारांना आकर्षित करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय. तर उमेदवारांना आकर्षित करून परीक्षा घेण्यापर्यंतच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या भरतीच्या संकल्पनेमध्ये येत असतात, असं एल डी व्हाईट म्हणतात. दुसरी व्याख्या आहे आपण जाणून घेऊ, ती आहे जे.डी. किंग्जले यांची. ते म्हणतात, भरती ही एक प्रक्रिया असून त्याद्वारे लोकसेवेत होणाऱ्या नियुक्तीसाठी उमेदवारांना स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. एल डी व्हाईट सारखीच ही व्याख्या आहे आणि या व्याख्येमध्ये सुद्धा प्रशासनामध्ये येण्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहित करण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला भरती असा अर्थ किंग्जले यांनी सुद्धा दिलेला आहे. हे 2 व्याख्यान आता तुम्हाला अगोदर मी जे सांगितलं हे थोडंसं अधिक स्पष्ट होईल, की भरती म्हणजे निवड करण्याची प्रक्रिया आहे, नियुक्ती करण्याची प्रक्रिया नाही. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ती आहे व्ही.एन. पाणंदीकर. ते म्हणतात, लोकसेवेत नियुक्ती करण्याच्या उद्देशाने सुयोग्य स्पर्धकांचा शोध घेणे, त्यासाठी त्यांना आकर्षित करणे, हा भरतीचा मुख्य पैलू आहे. मग भरती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना पाणंदीकर म्हणतात, की सुयोग्य स्पर्धकांचा शोध घेणे. म्हणजे जास्तीत जास्त स्पर्धक हे या परीक्षांना बसले, त्या पदाच्या प्राप्तीसाठी इच्छुक जर झाले, तर आपल्याला चांगला व्यक्ती मिळू शकतो. जितके जास्त स्पर्धक येतील, तितका निवडला जाणारा व्यक्ती हा उत्कृष्ट असू शकतो. 100तून 1 निवडणं आणि 1,00,000तून 1 निवडणं यामध्ये जो फरक असतो, तोच फरक या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार प्रशासनाकडे आकर्षित व्हावेत, यासाठी जी प्रक्रिया अवलंबिली जाते, त्याला भरती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या पाहू आपण मार्शल डिमॉक यांची. ते म्हणतात, भरती म्हणजे विशिष्ट कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळविणे होय. भरती म्हणजे विशिष्ट कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळविणे होय. जे कोणतं पद रिक्त असेल, त्या पदासाठी जी पात्रता निश्चित केली जाईल, ती पात्रता पूर्ण करणारा किंवा त्यासाठीच्या ज्या योग्यता निश्चित केल्या जातात, त्या योग्यता अंगी बाळगणारा जो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीची प्राप्ती करणे म्हणजे भरती होय. अशा स्वरूपाची व्याख्या मार्शल डिमॉक यांनी केलेली आहे. तर पुढची व्याख्या आहे डी वाल्डो यांची. ते म्हणतात, सनदी सेवेतील रिक्त पदासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांना आकर्षित करणे म्हणजे भरती होय. यांची सुद्धा व्याख्या ही एल डी व्हाईट त्यानंतर किंग्सले यांच्या व्याख्येसारखी आहे. ते काय म्हणतात, की रिक्त पदासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आकर्षित करून घेणे म्हणजे भरती होय. म्हणजे आकर्षित करून घेण्यापर्यंतच्या ज्या प्रक्रिया असतात, त्या सगळ्यांना भरतीची प्रक्रिया म्हणून साधारणतः वाल्डो यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, की भरती ही योग्य उमेदवारांना आकर्षित करण्याची प्रक्रिया आहे. भरतीच्या प्रक्रियेसाठी साधारणतः ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे बसतील याची काळजी भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून घेतली जाते. जितके जास्त उमेदवार परीक्षांना बसतील, तितका अधिक उत्कृष्ट उमेदवार प्रशासनाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांना आकर्षित कसं करता येईल, याचा प्रयत्न भरतीच्या प्रक्रियेमार्फत केला जातो. असं आपण सार रूपानं या सगळ्या व्याख्यांचा अर्थ या ठिकाणी सांगू शकतो. अपेक्षा आहे तुम्हाला हा अर्थ आता बऱ्यापैकी लक्षात आला असेल. काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला प्रत्यक्ष विषय सुरू करण्याच्या अगोदर माहिती असणं गरजेचे आहे. या थोड्या इंटरेस्टिंग बाबी आहेत, ज्या तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अधिक समजण्यासाठी मदत होईल. भरती करण्याची सुरुवात प्रथम चीन आणि भारत या देशांमध्ये झालेली दिसून येते. चीनमध्ये कन्फ्युशियस या तत्ववेत्त्याच्या तत्वज्ञानाप्रमाणे गुणवत्तेच्या आधारावर भरती केली जावी, अशी विचारसरणी प्रचलित होती. भारतामध्ये सुद्धा कौटिल्य या अ, व्यक्तीने इसवी सन पूर्व 2050 पूर्वी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राजाने विविध पदावरील लोकांची नियुक्ती करताना त्यांच्या योग्यतेची परीक्षा घ्यावी, अशा पद्धतीची सूचना केली होती. कौटिल्य काय म्हणतो, की सेनापतीची नियुक्ती करताना त्याच्या शौर्याची परीक्षा घ्यावी.
तिजोरीचा प्रमुख म्हणजे अर्थमंत्री नेमताना त्याच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घ्यावी. गुप्तचर नेमताना त्याच्या प्रबळ मनोवृत्तीची परीक्षा घ्यावी किंवा न्यायाधीश नेमताना त्याच्या सतसत विवेकबुद्धीची परीक्षा घ्यावी. अशा पद्धतीच्या अनेक परीक्षांच्या माध्यमातून योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड करावी, अशा पद्धतीनं कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये प्रतिपादन करून ठेवलेलं आहे. आधुनिक काळामध्ये मात्र प्रशिया या देशाने प्रथम गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जगातील इतर देशांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्याची पद्धत प्रचलित झालेली किंवा रूढ झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. भारतामध्ये योग्यतेच्या आधारावर भरती करण्याची सुरुवात सन 1853 साली झाली, म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखाली झाली. मॅकेली नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने इंग्लंडच्या संसदेसमोर हे पटवून दिले किंवा हे प्रतिपादन केले, की ईस्ट इंडिया कंपनी जी तोट्यात चाललेली आहे, त्या त्या कंपनीच्या तोट्यात जाण्याचे मुख्य कारण म्हणजे गुणवत्तेच्या आधारावर कर्मचाऱ्याची भरती न करणे होय. ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकांद्वारे किंवा डायरेक्टरद्वारे आप्तस्वकीय नातेसंबंधातील जवळचे, ओळखीचे अशाच लोकांना भारतामध्ये अधिकारी म्हणून पाठवलं आणि या लोकांनी भारतामधून प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपत्ती कमवली. जनतेकडून जमा झालेला टॅक्स हा ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये भरण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःची खळगी भरायला सुरुवात केली आणि याचा परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनी तोट्यात जाऊ लागली. तर मग त्या तोट्यातून बाहेर येण्यासाठी मेकेली यांना विनंती केली की तुम्ही काही उपाय सुचवा आणि मग त्यांनी जो उपाय सुचवला तो होता गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्याचा. मेकेली म्हणतात की 18 ते 23 वर्ष वयोगटातील तरुणांना प्रशासनामध्ये गुणवत्तेच्या आधारावर निवड करावी व त्यांच्या म्हणजे मॅकेलीच्या सूचनेनुसार इंग्लंडमध्ये एक कर्मचारी निवड आयोग त्या ठिकाणी तयार करण्यात आला 1853 साली आणि त्या वर्षापासून भारतासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बुद्धिमत्तेच्या आधारावर निवड करण्याची पद्धत रूढ झाली किंवा सुरू झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. म्हणजे मॅकेली यांचा भारतामध्ये गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाचा किंवा सिंहाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्याची पद्धत भारतामध्ये यशस्वी झाल्यानंतर इंग्लंडने सन 1857 मध्ये अंशतः या पद्धतीचा स्वीकार केला आणि 1857 मध्ये अंशतः आणि 1870 मध्ये पूर्णतः या पद्धतीचा इंग्लंडने स्वीकार केलेला दिसून येतो. कारण तत्पूर्वी इंग्लंडमध्ये आश्रयदाता पद्धत अवलंबली जायची. इंग्लंडमध्ये उमराव, सरंजामदार, राजे, रजवाडे किंवा जे श्रीमंत लोक असत, ते सरकारी नोकरी करणं कमीपणाचं मानत. पण ज्या लोकांची सरकारी नोकरी गेलेली आहे, माफ करा, ज्या लोकांची जमीनदारी गेलेली आहे किंवा सावकारी गेलेली आहे, जे कफल्लक झालेले आहेत, अशा लोकांना मग सरकारी क्षेत्रातील मोठं पद देऊन त्यांचं रक्षण करण्याचं काम किंवा त्यांना आश्रय देण्याचं काम हे तिथे चालत असे. म्हणून त्याला आश्रयदाता पद्धत असं म्हणलं जात असे. अमेरिकेमध्ये मात्र एक वेगळी पद्धत भरतीसाठी प्रचलित होती. ती होती लूट पद्धत. लूट पद्धतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती केली जायची. ही लूट पद्धत काय आहे? या लूट पद्धतीमध्ये केंद्रातील सरकार बदललं, की जुन्या सरकारने नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नवं सरकार काढून टाकत असे आणि नव्या कर्मचाऱ्यांची नवं सरकार त्या ठिकाणी नियुक्ती करत असे. हे नवे कर्मचारी हे वर्तमान सरकारच्या किंवा नव्या सरकारच्या विचारधारेला अनुरूप असणारे, विचारधारेशी जुळवून घेणारे, त्यांची विचारधारा मान्य असणारे अशा स्वरूपाचे हे लोक असत. परंतु अ, त्यामुळं प्रशासनामध्ये अस्थैर्य निर्माण झालेलं त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आलं. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विचारसरणीशी सहमत असणारे कर्मचारी असावेत, या विचारानं सर सर थॉमस जेफरसन यांनी स्पॉईल सिस्टम म्हणजे लूट पद्धतीची सुरुवात अमेरिकेमध्ये केली होती. काही काळ ह्याचे चांगले परिणामही दिसून आले, परंतु नंतर भ्रष्टाचार, अनागोंदी या अमेरिकन प्रशासन व्यवस्थेचा स्थायी भाव बनायला लागल्या. त्यातच काय झालं, की नोकरीची लालसा असणाऱ्या एका बेकार तरुणाने राष्ट्रपती पदाचा उमेदवार त्याचा त्याला जो व्यक्ती निवडून यावा असं वाटत होतं किंवा आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार पराभूत झाल्यामुळं 1881 साली विरोधी पक्षाचे निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्राध्यक्ष गारफिल्ड यांची हत्या केली. त्यावेळेला तो तरुण गारफिल्ड निवडून आल्यामुळं मला नोकरी मिळाली नाही असे ओरडत होता. गारफिल्ड यांच्या हत्येनंतर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथन सुरू झालं.
आणि अमेरिकन सिनेटर सर पेडल्टन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमल्या गेली आणि या समितीने सांगितले, की राष्ट्राध्यक्षाची अ, हत्या ही एक फक्त तत्कालीन घटना जरी असली, तरी अमेरिकेच्या प्रशासन व्यवस्थेवर लूट पद्धतीचे अत्यंत गंभीर आणि दूरगामी अशा स्वरूपाचे परिणाम झालेले असून ही पद्धत ताबडतोब बदलणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी काही त्यावर उपाय सुचविले. त्या उपायांना एकत्रित करून अमेरिकेमध्ये एक कायदा तयार केला गेला, ज्याला पेडल्टन ॲक्ट असं म्हटलं जातं. हा कायदा 1883 साली लागू झाला आणि 1883 पासून लूट पद्धत त्या ठिकाणी बंद करून गुणवत्ता पद्धत सुरू करण्यात आली. अर्थात एवढं लक्षात ठेवा, की कनिष्ठ पातळीवर ही पद्धत त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे गुणवत्तेची. वरिष्ठ पातळीवर आजही लूट पद्धत अमेरिकेमध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. फ्रान्समध्ये तर आणखी वेगळी पद्धत होती मित्रांनो. फ्रान्समध्ये पदविक्री पद्धत होती. पदाची विक्री केली जायची आणि जो सगळ्यात जास्त पदाला भाव देईल, त्याला ते पद त्या ठिकाणी देऊन टाकलं जायचं असं. तर त्या ठिकाणी पदविक्री पद्धत होती. असो, रिक्रुटमेंट हा शब्द लॅटिन भाषेतील रिक्रशर या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ पुन्हा आणि क्रशर म्हणजे वाढविणे. पुन्हा वाढविणे अशा अर्थानं रिक्रशर हा शब्द वापरला गेलेला आहे. रिक्रुटमेंट ही संकल्पना सैन्य प्रशासनातील रंगरूट या संकल्पनेपासून स्वीकारली गेलेली आहे. सैन्य प्रशासनामध्ये रंगरूट नावाने कर्मचाऱ्यांची भरती केली जायची. सैन्य प्रशासनात नव्याने भरती झालेल्यांना रंगरूट असं म्हटलं जात असे. तर नागरी प्रशासनामध्ये नव्याने भरती झालेल्यांना रिक्रुटमेंट किंवा रिक्रूट असं म्हटलं जातं आणि तेव्हापासून हा शब्द रिक्रुटमेंट या नावानं नागरिक क्षेत्रामध्ये प्रचलित असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. तर अशा पद्धतीनं ही भरतीची संकल्पना ही जगामध्ये रूढ झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या आपण लेक्चरमध्ये भरती करण्याच्या पद्धती आणि किंवा प्रकार याविषयीची माहिती जाणून घेऊयात. अपेक्षा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरतीची संकल्पना अत्यंत सविस्तरपणे लक्षात आली असावी, समजली असावी आणि जर समजा तुम्हाला काही अडचणी असत्याल, तर मी दिलेल्या ईमेलवर आपण मला ईमेल करून आपले प्रश्न विचारू शकता. तर मित्रांनो, आज इथे थांबूयात. लवकरच भेटूयात पुढच्या माहितीसह नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आज थांबू. लवकरच भेटू.